प्रभाग क्रमांक 4 ड मधील अपक्ष उमेदवार डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचे नागरिकांना आवाहन। प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार अपक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज प्रभागात विविध ठिकाणी गाठीभेटी घेऊन त्यांनी प्रचाराची सांगता केली आहे। प्रभागात पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, मूलभूत नागरी सुविधा तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन जाणून घेतल्या असून त्या सर्व समस्यांचा सखोल अभ्यास करून एक सुस्पष्ट विकास आराखडा तयार करण्यात आलेला असल्याचं त्यांनी म्हटलंय। मी निवडून आलो किंवा नाही तरी काम करण्याची वृत्ती माझ्यात आहे, पण तुम्ही मला निवडून दिल्यास 5 वर्ष मी तुमच्या घरातील एक सदस्य म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्यासोबत उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली। प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने नागरिकांना विनम्र आवाहन करताना ते म्हणाले, मतदान करताना एकदा प्रामाणिकपणे विचार करा। चुकीचा निर्णय घेतल्यास 5 वर्ष त्याचे परिणाम सहन करावे लागतात। त्यामुळे मतदान यंत्रावरील बटन दाबताना विचारपूर्वक निर्णय घ्या आणि मला तुम्हा सगळ्यांची सेवा करण्याची एक संधी द्या। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचार आज शेवटचा दिवस असल्यामुळं प्रभाग 4 मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना मी सर्वप्रथम नमस्कार करतो। गेले 10-12 दिवस जो निवडणुकीच्या अनुषंगानं मी स्वतः अपक्ष म्हणून प्रभाग 4 ड मधून निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक लढत असताना गेले 12-13 दिवस मी प्रचाराच्या दरम्यान या प्रभागातल्या सर्व जाती धर्मातील सुज्ञ मतदारांशी, बंधू भगिनींशी भेटीगाठी घेतल्या, त्यांचे प्रश्न जाणून घेतले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मला प्रभाग 4च्या मतदारांचा भरघोस पाठिंबा पण मिळाला, चांगला प्रतिसाद मिळाला। मला आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माझ्या प्रभाग 4च्या सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना एक आश्वस्त करायचं आहे, एक खात्री द्यायची आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य तळागाळातून आलेला, सातत्यानं बहुजन समाजातील सर्व जाती धर्मातील अन्यायग्रस्त लोकांसाठी प्रामाणिकपणे झटणारा, कामगार वर्गाला न्याय मिळवून देणारा उमेदवार आपल्या प्रभागामध्ये उभा आहे आणि या प्रभाग 4 मधले असंख्य प्रश्न मी जाणून घेतलेले आहेत, असंख्य विकासाची कामं जी अपूर्ण आहेत त्याची माहिती घेतलेली आहे। प्रभाग 4 मधल्या सर्व जनतेला मी हात जोडून विनंती करतो की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। गेली 10-15 वर्ष जे नगरसेवक आहेत ते पैशानं गले लट्ट आहेत, ते पैसे वाटतील, आमिष दाखवतील। त्याचबरोबर दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार सुद्धा त्याच ताकदीचे आहेत। पण प्रचाराच्या दरम्यान मला जो आपल्या प्रभाग 4च्या सर्व मतदार बंधू भगिनींनी जो प्रतिसाद दिला त्यावरनं मला एक विश्वास वाटतोय की निश्चितपणानं उद्या परवा दिवशी 15 तारखेला जे मतदार होणार आहे त्या मतदानामध्ये आपला आशीर्वाद रूपी मत मला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि 16 तारखेला निश्चित या प्रभाग 4 डच्या माझ्या विजयाच्या अनुषंगानं आपण मोठं परिवर्तन घडवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। मी आपल्यातला एक सर्वसामान्य तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, त्यामुळं माझ्यासारख्या आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती समजून सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर आपली सेवा करण्याची संधी दिली तर निश्चितपणानं मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन आणि आपल्या प्रभाग 4 मधल्या कुठल्याही प्रश्नासाठी तुम्हाला कुठे वन फिरावं लागणार नाही। मी स्वतः तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे प्रश्न जाणून घेऊन 100% सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि प्रभाग 4 मध्ये एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही। तेव्हा पुन्हा एकदा मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की मला आपण या प्रभाग 4 मध्ये निवडणूक लढवत असताना माझं चिन्ह लिफाफा म्हणजे बंद पाकिट आहे, ते 2 नंबरला आहे आणि ड गटामध्ये 2 नंबरला लिफाफा या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण विजयी करावं असं मी पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाल्यानंतर तुम्हाला कधीही पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही अशा पद्धतीची खात्री देतो। थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।